नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणेश चतुर्थीचे महत्त्व, गणेश जन्माची आख्यायिका आणि गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं, सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात, तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो. आता आपण पाहूया गणेश चतुर्थीचे महत्त्व. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवस ते अगदी 11 दिवसांपर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत, त्यापैकी हे एक नाव विघ्नहर्ता अर्थात संकटाचा हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तिमय वातावरण दिसून येते. आता आपण पाहूया गणेश जन्माची आख्यायिका. पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस, असे सांगून पार्वती माता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले, तोच त्या पहारेकराने त्याला अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्या पहारेकराचे शिर धडा वेगळं केलं. पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आले, तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडा वेगळं शिर पाहून तिने संपूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रह्मदेवापासून पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकरदेव आपल्या गणाला आदेश देतात की पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला, तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज हत्ती. आनन म्हणजे मुख म्हणजे गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणजेच देव म्हणून गणेश नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. आता आपण पाहूया गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू. गणेश चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं आणि सुरुवात होते ती गणेशोत्सवाच्या पर्वाला. पाहूया गणेश चतुर्थी म्हटल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. आज आपण गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू जाणून घेऊया. 1. गणेश प्रतिष्ठापना आणि पूजा. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते. पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फूल, पत्री आणि नैवेद्य इत्यादी 16 उपचारांनी षोडोपचारे गणपतीची पूजा केली जाते.
गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुलं, शमी आणि दुर्वा तसंच विविध पत्री पान या पूजेमध्ये वापरले जातात. या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीसोबतच त्याचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला संपतो, तेव्हाच गणपतीचं विसर्जन केलं जातं. 2. गणपतीचा आवडता नैवेद्य मोदक. गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केले जातात किंवा तळणीचेही मोदक केले जातात. आजकाल तर मोदकांमध्येही अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू कापू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोळीचा आळ येईल, अशी आख्यायिका प्रचलित आहे. 3. दुर्वा. गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जोडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत. त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जोडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात. त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाराने घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. आता आपण पाहूया जास्वंद. दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदाच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो. गणपतीच्या आरत्या. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते. प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्रातील गणपती चतुर्थी माहिती. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेश घरगुती गणेशोत्सव स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. आता आपण पाहूया भारताबाहेरील गणेश चतुर्थी. गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्त्या विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपरिकरित्या उत्साहात साजरी केली जाते. तिथेही खास गणेश चतुर्थीला मोदकांचा प्रसाद दाखवून षोडोपचारे पूजा केली जाते. उकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असतं. कारण हा गणपतीला आवडता प्रसाद आहे.
गणेश चतुर्थीला पारंपरिकरित्या तांदूळ, गूळ, नारळ यांच्यापासून बनवलेले उकडीचे मोदक नैवेद्य असतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.